राज्यामध्ये मागील 4 महिन्यात 740 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। राज्यामध्ये जोरदार पावसामुळे लाखो एकरवरील शेतमालाचं नुकसान झालंय। असं असतानाच आता भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिलाय। शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असं केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलंय। सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही असं म्हणत पाशा पटेल यांनी हात झटकले आहेत। पाशा पटेल यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। त्यांनी म्हटलंय की 365 दिवसांपैकी 332 दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावं लागतंय। निसर्गाचा ऱ्हास केल्याने आता भोगावे लागणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजब सल्ला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला आहे। ते एवढ्यावर थांबले नाही तर अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी मदतीबाबत हात झटकलेत। धाराशिव दौऱ्यावर असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य केले। सध्या राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून मदतीची आस लावून बसला आहे। या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असताना पाशा पटेल यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे नवीन वादाला फोडणी मिळाली आहे। नेवासे तालुक्यातील बाबासाहेब सरोदे हा सामान्य शेतकरी सरकारने साथ दिली नाही असं म्हणत हताशपणे मृत्यूला कवटाळला। ही घटना ताजी असतानाच भाजपच्या नेत्याने असं असंवेदनशील विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।